आणि सुरुवातीलाच मोठी बातमी मोठ्या असलेल्या या मोटेगावकरबद्दल। नीट परीक्षेच्या गोंधळात या मोटेगावकरचं नाव सगळ्यात पुढे चर्चेत आहे। लातूरचा हा नीट पॅटर्न सध्या देशात कुचर्चेचा विषय बनलाय। पण मंडळी, कोणे एकेकाळी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि त्यासोबतच केवळ 8-10 मुलांना एका खोलीत शिकवणारा हा मोटेगावकर अचानक प्रोफेसर एम कसा झाला, त्याचा हा प्रवास कसा आहे आणि त्याची कोट्यावधींची संपत्ती आली कुठून, पाहूयात एक खास रिपोर्ट। शिवराज मोटेगावकरांच्या अटकेनं खळबळ। आरसीसी क्लासेसच्या विरोधात संतापाची लाट। लातूरकरांसह राज्यातल्या जनतेला पडलाय प्रश्न, गरीब कुटुंबातील तरुण कसा बनला क्लास सम्राट। लातूरमध्ये एम सर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि आरसीसी क्लासेसचा संस्थापक शिवराज मोटेगावकरचा हा प्रवास थक्क करणारा आहे। नीट पेपरफुटी घोटाळ्यात याच मोटेगावकरला सीबीआयनं 17 मे रोजी अटक केली। त्याच्या अटकेनं आरसीसी क्लासेसवर गाढ विश्वास असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना जबरदस्त धक्का बसला। 3 मे रोजी रद्द झालेल्या नीट परीक्षेचा पेपर मोटेगावकरनं 23 एप्रिललाच मिळवला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली सर्वसामान्य व्यक्ती ते नीट पेपरफुटी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी। मोटेगावकरच्या या प्रवासाची चर्चा लातूरच्या गल्लोगल्ली सुरू आहे। मोटेगावकर मोठा कसा झाला असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। मोटेगावकरचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबातला। त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती। शिवराज मोटेगावकरनं केमिस्ट्री विषय घेऊन MSc केल्याचा दावा केला जातोय। मोटेगावकर हा गोल्ड मेडलिस्ट असल्याचा सुद्धा दावा करतो। त्यानं घरोघर जात शिकवण्या सुरू केल्या। लातूरमध्ये तो एकेकाळी सायकलवरून फिरत असे। 1999 साली त्यानं एक खोली भाड्यानं घेतली। या खोलीत त्यानं 10 विद्यार्थ्यांसाठी क्लासेस सुरू केले। लातूर पॅटर्न सोबत मोटेगावकरांचं नाव सुद्धा जोडलं जाऊ लागलं। इथूनच मोटेगावकरनं आपल्या क्लासेसच्या साम्राज्याला पसरवायला सुरुवात केली। पुढे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सोलापूर इतकंच काय तर कोल्हापूरमध्ये सुद्धा आरसीसी क्लासेसच्या शाखा सुरू झाल्या। शिवराज मोटेगावकर कोट्याधीश आहे असं म्हणतात, मात्र फक्त एक क्लास घेणारा माणूस इतके पैसे कसे कमावू शकतो हे एका खुल्या व्यक्तीलाही पटवून देता येणार नाही। गैरमार्गानं मोटेगावकरनं हे पैसे कमावल्याच्या चर्चा दबक्या आवाजात ऐकू यायच्या, मात्र सीबीआयने केलेल्या अटकेनंतर त्याच्या कोट्याधीश होण्याचं गमकही जगजाहीर झालंय। मोटेगावकरनं आरसीसी पॅटर्न विकसित केल्याचा दावा केला जातो। नीट परीक्षेतील अनेक प्रश्न आमच्या क्लासेसच्या नोट्स आणि गेस्ट पेपरमधल्या प्रश्नांशी मिळते जुळते असतात असा छातीठोक दावा मोटेगावकरनं करायला सुरुवात केली। हा दावा आणि भपकेबाज जाहिराती यामुळे विद्यार्थी या क्लासेसकडे वळू लागले। 2018 नंतर मोटेगावकरनं आपल्या क्लासेसचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केला। तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली। त्यांना लाखो रुपयांचं पॅकेज सुद्धा दिलं जात होतं। 8 जिल्ह्यांमध्ये आरसीसीचे क्लासेस सुरू आहेत। 60,000 ते सुमारे 1,25,000 रुपयांपर्यंतची फी प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतली जाऊ लागली। 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये शिक्षण घेतात। लातूरच्या एका छोट्याशा खोलीतून क्लासेसची सुरुवात करणाऱ्या मोटेगावकरनं आरसीसी क्लास बहुमजली इमारतीत नेला। क्लाससाठीची जागा आपल्या मालकीची असावी असा मोटेगावकरचा आग्रह असायचा। एम सर एकदा जागेच्या सौद्याला बसले की सौदा संपेपर्यंत ते उठायचे नाहीत असाही काही जण दावा करतात। जागेच्या सौद्यासाठी मोटेगावकरने किती रोकड दिली, ती त्याच्याकडे कुठून आली, हा देखील लातूरकरांना पडलेला प्रश्न आहे। या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भविष्यात ईडीची या प्रकरणामध्ये एंट्री झाली तर आश्चर्य वाटायला नको। ओंकार कुलकर्णीसह विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।